घरची खूप म्हणायचे करू नका, हे करू नका, ते करू नका. आम्ही केलं. परत त्याला येता जाता माणसं पण म्हणायचे काय कोंबड्या पाळते, कुत्री काय असलं, कोंबड्या कुत्र्यात काय राहतंय. भरपूर जण नावं ठेवायचे भरपूर लोक. आम्ही त्याच्यावर हे करून आम्ही म्हणलं पुढीच चालून आपल्याला कोंबड्याच करायच्या. बरोबर आहे. आपल्याला सक्सेस होऊनच दाखवायचं आहे. आता आज आपलं 12-13 फार्म आहेत. म्हणजे प्रत्येक फार्मर आपल्याकडून खाद्य घेतो, पक्षी घेतो, सगळं मेडिसिन भांडे वगैरे सगळं आपल्याकडून, पोल्ट्रीचं साहित्य वगैरे सगळं घेतो. आणि मार्गदर्शन करा म्हणून भरपूर लोकांचे हे येतात की आम्हाला सर मार्गदर्शन तुम्ही करा दादा. बरोबर. हा म्हणजे एवढं आपण एवढं हे सक्सेस झालेलं आहे त्याच्यात. बर बर बर. आता मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आता मग ही जी आता जो आपला जो नवीन जो फार्म आहे तर ह्या फार्म बद्दल सांगा थोडं माहिती. म्हणजे किती मेजरमेंट किती आहे, आता आपले पक्षी किती आहेत याच्यात? आता आपला फार्म 30 बाय 100चा फार्म आहे. बर. हा त्याच्यात आपला 5000 आपण पक्षी टाकलेला आहे. कावेरीचा पक्षी टाकलेला आहे 5000 आपण. बर. आणि त्यांचं व्यवस्थापन कसं आहे, म्हणजे खाद्याचं व्यवस्थापन कसं आहे, पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे? पाणी आपण मेडिसिन वगैरे पाण्यातूनच देतो. बरं. खाद्य असं बाहेरचं वेस्टेज वगैरे काही टाकत नाही. प्रॉपर खाद्य फीड वापरतो. हा 60 दिवसाचा पक्षी आहे. तुम्ही जर करायचा असेल पक्षी विक्रीसाठी वगैरे तर तुम्ही हा पक्षी करू शकताय. वर्षातनं प्रॉपर 4 बॅच जातात ह्या पक्षीचा. ही पक्षी 70 दिवसात विक्रीसाठी येतो. हा पक्षाचं वजन एक 1500 ग्रॅमच्या आसपास वजन किती झालेलं आहे. दिवसाचा पक्षी हा 60 दिवसाचा पक्षी आहे. म्हणजे 70 दिवसात विक्रीला येतो आणि 10 दिवस टाइम आहे ह्यांना. तो 10 दिवसात ही 1800 ग्रॅमच्या आसपास साईज जाते या पक्षीची. तर मला सांगा की आता हा जो शेड दिसतोय हा शेड किती बाय कितीचा आहे आणि किती ह्याच्यात पक्षी बसू शकतात? हा शेड 32 बाय 100चा शेड आहे. हा बर बर. ह्यात आपण 5000 पक्षी टाकलेला आहे कावेरीचा. बर बर. आणि ह्याचं जे आता जे पाण्याचं तुम्ही व्यवस्थापन केलेलं आहे हे पाण्याचं हे कसं आहे आणि खाद्याचं व्यवस्थापन कसं केलंय तुम्ही? खाद्याचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे ऑटोमॅटिक पाणी. म्हणजे पक्षी जेवढं पाणी पिईल तेवढं पाणी ह्याच्यातून ऑटोमॅटिक येणार. आणि खाद्य सकाळी आपण प्रॉपर फीड वगैरे टाकलं पक्ष्यांना, सकाळी एकदा खाद्य भरलं की दिवसभर खाद्य जातं, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुम्ही खाद्य टाकू शकताय. प्रॉपर फीड वर आपण पक्षी ठेवतो. ह्याला किती खर्च येतोय आणि पहिली जी इन्व्हेस्टमेंट आहे ही किती लागेल? पहिली तुम्हाला एक 7 लाख रुपये पूर्ण इन्व्हेस्टमेंट लागेल. शेड स्ट्रक्चर पूर्ण आणि भांडे वगैरे सगळं. फक्त पक्षी त्यात नाही, पक्षाचा वेगळा खर्च. पक्षाचा तुम्हाला 5000 पक्षाला 8.5 लाखाच्या आसपास गुंतवणूक आहे. बर. मग तर आजारी पक्षी कसा ओळखायचा काय सांगाल? आजारी पक्षी ओळखायचा कसा? तर आता मी असं फिरतोय म्हणजे सगळे पक्षी निघून जातात, कुठलाच पक्षी थांबत नाही. बरोबर आहे. जर पक्षी थांबला तर तो पक्षी आजारी ओळखायचा. बर. आजारी पक्षी अशा पद्धतीने ओळखायचा. आता जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना पिल्ले वगैरे खरेदी करायचे असतील तर त्यांच्यासाठी कसं आपण विकता का किंवा काय सांगाल त्याच्याबद्दल? आपण पिल्ल विकतो. कावेरी, डीपी क्रॉस, सोनाली, प्युअर गावरान सगळ्या जातीचे आपल्याकडे पिल्ल अवेलेबल होतात. फक्त आपल्याला 15 दिवस आधी बुक करावं लागतात पिल्ल. तुम्हाला जर खाद्य पाहिजे असेल, भांडी पाहिजे असतील, सगळे आपल्याकडे अवेलेबल होते. तुम्हाला जर आणखी मार्गदर्शन पण करतोय, असं नाही की पिल्ल दिले तुम्हाला की आपण परत हे करणार नाही. तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन भेटेल आधी, त्यानंतर परत पिल्लाचा विषय. तुम्ही 4 बॅच घेऊ शकताय कम्फर्टेबल. 4 बॅच घेऊ शकताय. वार्षिक उत्पन्न म्हणजे रेटवर राहतंय ते. आता जसं मार्केट रेट जाईल तुमचं तसं राहतंय. बट तरी नमसम एक अमाऊंट किती आहे वार्षिक, कितीपर्यंत आपण? तुम्हाला वार्षिक उत्पन्न एक 8-9 लाखाच्या आसपास हा शेड सोडू शकतो तुम्हाला. 8-9 लाख रुपये निव्वळ प्रॉफिट. निवड प्रॉफिट. पुढे ह्यांना खाद्य लागतंय तर मग इतका जो खर्च आहे हा परवडतोय का आणि कसा फार्म परवडेल हा फार्म? म्हणजे तुम्हाला 1 किलो पक्षी तयार व्हायला 115 ते 120 रुपये खर्च होतो. बर. म्हणजे खाद्याचा खर्च का? टोटल पिल्लाचा खाद्याचा टोटल. म्हणजे 1400 जर 1.5 किलो जर साईज तयार व्हायची असेल तर तुम्हाला 170 रुपये खर्च होतो एका पर पक्षीला. बर. मग साधारणतः किती रेटने गेला पाहिजे आपला पक्षी? त्यावर 120 रुपयाच्या किलो पुढे गेला पाहिजे तुम्हाला तर पक्षी परवडतो. 120च्या पुढे गेला पाहिजे. 150, 160 जर गेला तर भरपूर चांगलं. आणि किती किलो पर्यंत आपला पक्षी भरतो? हा पक्षी 1400 ग्रॅम ते 1500, 1400-1500 ग्रॅमच्या आसपास होतो. 1600. की खरंच जर आपण म्हणजे एक चांगल्या पद्धतीने जर आपण कष्ट जर केलं तर निश्चितच आपल्या ज्या कष्टाला आहे 100% हे फळ मिळणारच आहे, असं ह्यांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा. भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय जवान जय किसान. धन्यवाद.